रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरण करून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. भारतीय संत परंपरेमध्ये किंवा भारतीय विद्वज्जनांमध्ये एक खूप मोठे संत होऊन गेले जे विचारवंतही आहेत, स्वामी निश्चलदास. ते आपल्या ग्रंथामध्ये एक वर्णन करून सांगतात की प्रमाण हे 6 प्रकारचे आहे. न्याय, वैशेषिक, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा, सांख्य, योग आदी करून चारवाक मताचं किंवा अजूनही जी काही मतं आहेत जे आस्तिक नास्तिकांमध्ये विभागलेली आहे, प्रत्येकामध्ये प्रमाण आहे, पण प्रमाणांची संख्या 6 सांगितली जाते. अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष. शब्दानं होणारं ज्ञान जे आहे ते ज्ञान करणोपकरणी आल्याच्या नंतर उत्साह वाढवतं. पण एक ज्ञान असं आहे ज्याला प्रत्यक्ष प्रकारचं ज्ञान म्हणावं. त्या ज्ञानानं आपल्याला चाक्षुष प्रत्यक्ष असेल किंवा मग स्पर्श प्रत्यक्ष असेल, त्यातून आलेली अनुभूती जी आहे ती अनुवादित करण्यासाठी जेव्हा आपली जीवा धजावते तेव्हा ती अनुभूती परिपूर्ण असते, कल्पनेच्या अधीन नसते. सर्व कक्षा मर्यादा क्षितिज तोडून ज्यावेळेस एखादी विचारधारा पोचते तर ती अनुभूती ह्या विश्वातली सर्वोत्तम अनुभूती आहे. सिगमंड फ्राइड्स नावाच्या एका दार्शनिकाचा ग्रंथ आहे सायकोफिजिक्स. त्या ग्रंथामध्ये ते स्वतःचा आत्मचरित्रातला थोडासा भाग टाकतात. कोणीतरी सांगितलं, विश्वाला ज्या वेळेस नजरे आड केलं जातं, ह्या चर्मचक्षूंनी विश्व दिसू लागतंय, पण अंतरचक्षू ज्या वेळेस जागृत होतात आणि एका विशिष्ट स्वरूपाच्या प्राप्तीची इच्छा अंतःकरणात असताना त्याला प्राप्त झाल्यानंतर जी अनुभूती आहे ती अनुभूती मला आली. रोज एका तळ्याच्या काठी फ्राइड्स जाऊन बसत असायचं. रोजचं सुरू झालं, स्वतःचा शोध सुरू आहे, ईश्वराचा शोध सुरू आहे. हे सर्व होत असताना एक थकलेला कुत्रा पाण्याच्या शोधार्थ त्या ठिकाणी आला. थोड्या वेळात पाणी नाही मिळालं तर त्याचे प्राण जातील असं वाटलं होतं. तो कसा बसा तलावाच्या तीरावरती आला. काही क्षणामध्ये पाणी पिणार होता, पुन्हा एकदा ताजातवाना होणार होता, एक ऊर्जित अवस्था त्याला प्राप्त होणार होती. तो पाणी पिणार, तोच त्याला पाण्यामध्ये दुसरा एक अजून कुत्रा दिसला, म्हणजे त्याचं प्रतिबिंब दिसलं. त्याला वाटलं की ह्याच्याशी लढण्यात जर वेळ वाया घालवला तर निश्चितपणानं माझा प्राण जाणार आहे आणि न लढता माझा प्राण जाईल, लढूनही प्राण जाईल, त्यापेक्षा करावं काय ह्या विवंचनेत असताना त्यानं त्या कुत्र्याबरोबर 2 हात करायचे ठरवले. एका क्षणामध्ये पाण्यातल्या कुत्र्यावर तो तुटून पडला. जसं पाण्यातलं प्रतिबिंब नष्ट झालं आणि 2 वस्तू एक झाल्या, तसं जीव देव एकत्र होणं किंवा मग इच्छित वस्तू प्राप्त करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना फार गोड आहे. ते म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योग्यांना जो दुर्लभ आहे मी तो देखला, तो बघितला. पाहते पाहणे दुरी सारुणिया, ज्या डोळ्यांनी बघायचंय त्या डोळ्यांना बाजूला सारून अंतरचक्षूंनी त्याला बघितलं. हीच अवस्था ज्यावेळेस एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये येते तर त्यावेळेस त्याचा तो आनंद व्यक्त करत असताना, त्याच्या भावना व्यक्त करत असताना, त्याच्या अंतःकरणामध्ये होणाऱ्या त्या चित्ताच्या ठिकाणी आनंद आणि समाधानाच्या अवस्थेचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मी माझ्या ह्या डोळ्यांनी पंढरी बघितली. ह्या सुंदर अशा पंढरीत खरोखर माझे सर्व संत मांदी आळी येऊन पदस्पर्शानं याला पुनीत केलेला आहे. आज मी डोळ्यानं बघितलं आणि जो आनंद होत आहे तो आनंद व्यक्त केला आजच्या रचनेत ह्या अभंगामध्ये. पाहिली पंढरीची महिमा, महिमा महिमा
पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा. सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा. पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा. सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा. पाहिली पंढरीची महिमा. घरोघरी हरीचे नाम, घरोघरी हरीचे नाम, घरोघरी हरीचे नाम. घरोघरी हरीचे नाम. गाती लावनिया प्रेम, गाती लावनिया प्रेम, गाती लावनिया प्रेम, गाती लावनिया प्रेम. पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा. अखंड नामाचा कल्लोळ, अखंड नामाचा कल्लोळ, अखंड नामाचा कल्लोळ, 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 अखंड नामाचा कल्लोळ. नामाचा कल्लोळ, नामाचा कल्लोळ, अखंड नामाचा कल्लोळ. तेने प्रसन्न हा गोपाळ, तेने प्रसन्न हा गोपाळ, तेने प्रसन्न हा गोपाळ, तेने प्रसन्न हा गोपाळ. पाहिली पंढरीची महिमा, पाहिली पंढरीची महिमा. सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा, सुख वाटे आत्मा रामा. पाहिली पंढरीची तुकड्या म्हणे मोक्ष फिका, तुकड्या म्हणे मोक्ष फिका, तुकड्या म्हणे मोक्ष फिका.
मोक्ष फिका वाटे पंढरीचा सुखा 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 पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची पाहिले पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा सुख वाटे आत्मा रामा सुख वाटे आत्मा रामा सुख वाटे आत्मा रामा पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा पाहिली पंढरीची महिमा महिमा रामकृष्ण हरी. 16व्या शतकामध्ये संत एकनाथ महाराजांनी पैठणामध्ये निवास करत असताना सकल समाजाकरता अनेक प्रकारची ग्रंथसंपदा निर्माण केली. आणि या ग्रंथसंपदेमध्ये काही माणसं अशीही होती की त्यांना तत्वज्ञान न कळणारी, चिंतन न समजणारी, गूढ भावार्थ न कळणारी, मग अशा सर्वसामान्य लोकांसाठी आकर्षक अशा मुखड्यांचं कवड ज्यांनी रचावं. मग कधी भारुडांनी सुद्धा हे सांगितलं तर कधी गवळणींचा आधार घेतला. तर अशीच एक गवळण सांगताना महाराज समाजाला प्रबोधन करतात. आणि हे प्रबोधन सुद्धा अत्यंत सुंदर, अगदी छोट्या छोट्या वाक्यांमधली ही रचना फार मोठे दृष्टांत सांगून जातात. की कोणी संत घरी आला म्हणून बोलून शिणवावं, पाहुणा कितीही प्रेमाचा प्रीतीचा असला म्हणून फार दिवस ठेवून घेता येत नाही, परस्त्री कितीही सुंदर असली तरी तिचा स्वीकार केला जात नाही, सुरी सोन्याची असली म्हणून कोणी वार करून घेईल का. अशा छोट्या छोट्या उदाहरणांनी फार सुंदर असं वर्णन करावं किंवा समाजाला बोध करावा. आणि अशीच एक गवळण आज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत.
कृष्ण हरी. माणसाने कसं बोलावं हे माऊली ज्ञानोबारायांकडून शिकावं. कारण ज्ञानोबाराय आपल्या सर्वांवर टपून असलेला काळ, त्या काळाला सुद्धा काळू म्हणतात. थोडक्यात माऊली उकाराची भाषा बोलतात. अहो, अवगुण हा शब्द ऐकताना सुद्धा किती गढूळ वाटतो, परंतु माऊली त्या अवगुणू शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. हे नवलच आहे. आणि इथे ज्ञानोबाराय एका भ्रमराला मनाची उपमा देतात. हे मन कसं आहे? भ्रमरासारखं आहे, म्हणजे भुंग्यासारखं आहे. ते एका जागेवर स्थिर राहत नाही. भुंगा जसा या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलाचा सुगंध, ह्या फुलाचा सुगंध, असा सतत 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 भ्रमर करत असतो. अगदी तसं मन हे आपण इथे आहोत, परंतु खरंच आपलं मन इथे असेलच याची काही शाश्वती नाही. पण एकदा हे मन तुकोबाराय म्हणतात की त्या भगवंताच्या चरणावर लावा आणि मग काय होईल? त्या भगवंताच्या चरणाच्या गोडीसाठी ते सोकेल. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. एकदा त्या मनाला तिथे स्थिर केलं की ते पुन्हा तिथून सोडणार नाही. आणि त्या भ्रमराची उपमा देऊन माऊली सांगतात की त्या मनाला भगवंताच्या चरणी स्थिर करा. ऐकूया, ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा. ऋण झुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा.
मनामध्ये ज्याचं तल्लीनतेसाठी ध्यान चाललं असेल ती आमची ध्यानमूर्ती असेल. त्या प्रत्येकाला काय हवं असतं माहिती आहे? त्या प्रत्येकाला हवा असतो आमच्या मनामध्ये असणारा भाव. भाव हाच देव आहे असंही संतांनी म्हटलेलं आहे. हरिपाठाच्या अभंगामध्ये ज्ञानदेव असं म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कशाशी काय रिलेट केलंय बघा ज्ञानदेवाने. भावे विण भक्ती, जिथे भक्तीचं तत्व जर तुम्हाला अंगीकारायचं असेल तर तुमच्यामध्ये भाव हा असलाच पाहिजे. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुमच्या मनामध्ये भक्तीचा भाव, शरणता, अनन्यता असलीच पाहिजे. आणि बळे विण शक्ती बोलू नये. जर तुम्हाला कुठे शक्तीचं प्रदर्शन करायचं असेल पण जर बळ नसेल तर काय उपयोगाचं आहे हे सगळं? हे का सांगतात ज्ञानेश्वर? हे यासाठी सांगतात की तुम्हाला तुमच्या मुळांकडे जाता आलं पाहिजे. आणि या मुळाकडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी असं आपल्या लक्षात येतं की भाव यावरच तर सगळं जग उभं आहे. माझी माझ्या आईबद्दलची, माझी माझ्या पत्नीबद्दलची, माझी माझ्या भावाबद्दलची, बहिणीबद्दलची, शेजाऱ्यांविषयीची, किंबहुना मला जो भेटतोय ज्याचा माझा परिचय नाही आहे त्याच्याबद्दलची सुद्धा भावना काय आहे, माझ्या मनात काय भाव आहे यावर नातं तग धरत असतं, यावर नातं उभं राहत असतं. एक लक्षात घ्या, कधीतरी अनुभव घेऊन पहा. तो काय? तर ज्या व्यक्तीचा आणि तुमचा परिचय नाहीये पण त्या व्यक्तीला भेटावं अशी उत्कटता तुमच्या मनात आहे. त्या व्यक्ती समोर गेल्यानंतर आणि परिचय नसताना सुद्धा तुम्ही केलेलं त्यांच्याशी जे हस्तांदोलन असतं ना, ते हस्तांदोलन तुमच्या अंतःकरणातले भाव त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवतात आणि मग नातं निर्माण होत जातं. इथे आम्ही सगळे बसतो तुमच्या समोर रोज सकाळी, आमच्यामध्ये सुद्धा एक नातं निर्माण होत जातं. ज्यावेळी गाणं तुमच्या समोर प्रस्तुत होतं, निरूपण होतं, तबला वाजतो, पेटी वाजते, कीबोर्ड वाजतो, या सगळ्यांमधलं ज्यावेळी नातं निर्माण होतं त्यावेळी ते उत्तमाकडे जातं. ईश्वरापर्यंत जायचं असेल, उत्तमापर्यंत जायचं असेल तर तो भाव मनात असावा लागतो आणि त्या भावाशिवाय बाकी कशावरच काही तरलेलं किंवा तगलेलं नाहीये बरं का. भाव हाच देव आहे आणि भाव हीच तुझी वाणी आहे. तुझ्या वाणीतलं जे उत्तम आहे ते माझ्या वाणीत यावं. आणि आणखी इथे एक बारीक रेख काय सांगू, भाव व्याकुळता, भावोत्कटता, भाव आणि गदगद संप्रदाय, म्हणजे भावनेनं काही झालं की आमच्या भावना दाटून येतात, काहीही झालं की भावना दुखावल्या जातात. हा भाव ईश्वराला अभिप्रेत नाही आहे. समर्पणाची भावना, त्यागाचा भाव घेऊन जो त्याच्यापर्यंत जातो, त्याच्यापर्यंत जातो, त्यालाच दिसतो ईश्वर, त्यालाच भेटतो देव, त्याच्याच ठिकाणी असतो उत्तमाचा ध्यास. पुढच्या अभंगात हाच तर विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. माझा भाव
तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी सापडलो एकामेका सापडलो एकामेका सापडलो सापडलो हो एकामेका जन्मो जन्मी नोहे सुटका नोहे सुटका माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझी माया मोडीली माझी माया मोडीली माझी माया माझी माया मोडीली माझी माया मोडीली माझी माया मोडीली मोडीली माझी माया मी तो जडलो तुझी या पाया मी तो जडलो तुझी या पाया माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी वामज मोकलिले विदेही वामज मोकलिले विदेही वामज मोकलिले विदेही त्वामज मोकलिले विदेही
आतले हृदयी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी नामा म्हणे गासू जाणार नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे नामा म्हणे गासू जाणार नामा नामा म्हणे गासू जाणार नामा गविले पुणा सांग कोणे ठगविले पुणा माझा भाव तुझे चरणी माझा 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 भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव माझा भाव माझा भाव तुझे चरणी. संतश्रेष्ठ नामदेवरायांना भक्त शिरोमणी का म्हटलं गेलं किंवा भक्त सम्राट अशी पदवी असा किताब त्यांच्या नावापुढे का लावला जातो याचा शोध घ्यायचा जर ठरवलं तर त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग तर आहेतच, पण आत्ता आपण जी रचना ऐकली अशा असंख्य रचना अशा आहेत की त्यामध्ये त्यांच्या अंतःकरणाची भावव्याकुळता प्रकट झाली आहे. माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी असं म्हणता म्हणता ते आपल्याला सांगतात की सापडलो एकामेका. अरे बा विठ्ठला, तू मला आणि मी तुला एकमेकांना सापडलो आहोत, सापडलो एकामेका. आणि आता काय झालंय, काय होऊन बसलंय माहितीये, जन्मोजन्मी नाही सुटका. शेवटच्या ओळीत नामदेव म्हणतात, कोणी कोणाला ठकवलं सांग रे एकदा, मी तुला ठकवलं की तू मला ठकवलं. यात भेद न राहणं, एकमेकांचे नव्हे तर एकमेकांमध्ये सामावून जाणं, ही भाव या गोष्टीची एक तादात्म्य पावलेली अशी कहाणी आहे. ती कहाणी दिवसभर मनामध्ये नव्हे नव्हे जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत मनामध्ये पुन्हा पुन्हा आठवत राहायची आहे, कारण तीच कहाणी आपल्याला त्या एकत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. करूया तसं, जमेल आपल्याला, कारण आपल्या पाठीशी नामदेव आहेत. असं म्हणतात की फार वर्षापूर्वी स्त्री
ही देवी होती, राणी होती. या राज्यात स्त्रीचं महत्त्व इतकं होतं की कुठल्याही पुरुषाच्या नावाच्या आधी स्त्रीचं नाव लावलं जायचं. जसं की गौरी शंकर, लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण, सीताराम. परंतु कालांतराने याच स्त्रीकडून तिचे हक्क हिसकावून घेऊन तिला नेहमीच दाबून ठेवलं गेलं. त्यामुळे ती या ओघामध्ये आपलं राणीपण देखील केव्हाच विसरून गेली. पण आता हळूहळू परिस्थिती बदलतीये. कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया आता पुरुषांपेक्षा मागे नाहीत, किंबहुना त्यांच्या बरोबरीने चालत आहेत. ही गोष्ट खरंच अभिमानास्पद आहे. तेव्हा याच स्त्री शक्तीचा सन्मान करत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती.